संघाकडून स्टार फलंदाज येतोय मयूर, ज्याने सेमीफाइनल सामना भाई गेंद का खेल बचा हुआ और बड़ा लक्ष्य अगर क्या वहां पर कैच हो सकता था। काफी अच्छी कोशिश, लेकिन ड्रॉप 1 रन का इजाफा, उसको 2 रन। ओंकार और मयूर पहली मर्तबा सामना करेंगे। ओंकार राइट हैंडेड बैट्समैन, रुपेश की अगली गेंद का सामना करेंगे। मिड विकेट क्षेत्र में खेला है, यहाँ पर 4 रन, काफी अच्छा शॉट, 4 रन। फुल स्कोर 6 रन 1 विकेट के नुकसान पर। एक अतिशय मोठं लक्ष्य 67 धावांचा आणि 6 धावा बनवल्यात, 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 6 धावा। ओंकारच्या बॅटमधून निघाला हा पहिला चौकार। पुन्हा एकदा रुपेशची पुढचा चेंडू या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न, परंतु तेवढी फॉलो थ्रू मध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, कोणतीही धाव नाही। 67 धावांचं मोठं लक्ष घेऊन प्रभातवंती संघ फलंदाजी करताना ओंकार आणि मयूर। रुपेश याचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्र उचलून आलं, सुंदर षटकार। पहिला चेंडू चौकार मारतो, दुसऱ्या चेंडू षटकार मारून खणखणी दणदणीत अशी सुरुवात करतो, आश्वासक अशी सुरुवात करून देतोय। आपल्या संघाला विजेतेपदाकडे नेण्याचा प्रयत्न करतो तो मयूर आणि त्याचा सहकारी अजिंक्य। मग अगोदरच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवलेले दोन्ही खेळाडू या सामन्यादरम्यान अतिशय घातक अशी फलंदाजी करतात। या अगोदर अनिकेत या अनिकेत बद्दल बोलायचं तर एक मिड विकेटच्या दिशेने तो झेल उडाला होता, त्या झेलसाठी प्रयत्न केला, तो झेल होऊ शकला नसता, हाफ चान्स होता, मात्र तो हाफ चान्स फुल चान्स मध्ये घेण्याचा असफल प्रयत्न त्याने केला। कालच्या दिवसात त्यानं ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण केलंय तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा मानकरी तोच ठरला पाहिजे। 18 चेंडू आणि 56 धावा। पहिला चेंडू गुलटोसमध्ये चेंडू होता, बॅटच्या स्टिकर जवळ चेंडू लागतोय, आशिष राणेपर्यंत चेंडू येतोय, अशी चुकीच्या पद्धतीनं चेंडूवर जातोय, त्या ठिकाणी गरज नसताना धावपळ करतोय। चेंडूवर एकच धाव मिळते, धाव संख्या होती ती 11 धाव संख्या होती 12 13 जिंकण्यासाठी 67 धावांचं आव्हान, जिंकण्यासाठी 13 धावांची गरज, अजूनही 13 धावा झाल्यात, अजून 54 धावांची गरज। पुढचा चेंडू 18 चेंडूंचा खेळ बाकी होता, तर की पहिला चेंडू टाकतोय अनिकेतने सुंदर गोलंदाजी केली, एका सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील अनिकेतने मिळवलाय। पुढचा चेंडू अनिकेतचा ओंकारसाठी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने मारला, एक धाव निश्चित, त्या ठिकाणी रुपेश थोडासा पंबल होतोय, एकच धाव मिळाला, दुसऱ्या धावचा प्रयत्न थ्रो चुकीच्या पद्धतीनं होतोय, जोपर्यंत थ्रो होतो तोपर्यंत एका धावाचं रूपांतर 2 धावेत केलं जाते, 2 धावा मिळतात। या सामन्यासाठी पंच म्हणून काम करतात ते निलेश चव्हाण आणि आशुतोष विचारे। अतिशय काटेकोरपणे 2 दिवस सामन्यांचं निरीक्षण करून कोणतंही विघ्न न आणता पंचगिरीचं काम करतात। पंचगिरी हा मी कित्येक वर्षाचा अनुभव म्हणून सांगतो, थँकलेस जॉब आहे। पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये चेंडू आणि हा चेंडू निश्चित सीमारीच्या बाहेर, दुसरा षटकार मारतो ओंकार या सामन्या दरम्यानचा। तुम्ही षटकार मारलात, धाव संख्या होती ती 21, धाव संख्या होती 21, अजूनही 46 धावांची गरज, 15 चेंडू 46 धावा। तू करू शकतोस ओंकार, तुझ्याकडे ताकद आहे, तू मारू शकतोस। अनिकेतचा पुढचा चेंडू ओव्हरच्या दिशेने चेंडू मारला, जर तिथून मिसफील्ड झाला तर निश्चितपणे तो चेंडू सीमारेषा बाहेर जातो का, मात्र त्या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथे असणार राकेश करून
एकच धावावर समाधान मानलं लागतंय. 14 चेंडू 45 धावा. ओंकारनं तर सुरुवात केली. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जातोय चेंडू. मिडविकेटच्या दिशेने चेंडू त्याच्यासाठी आहे. पुढचा चेंडू अनिकेतचा. या षटकातील बहुधा शेवटचा चेंडू. वरच्या दिशेने मारा त्या ठिकाणी आशिष आहे. चेंडू टप्पल्यानंतर तो मारा. चेंडूंचा खेळ महेश खेळलाय. महेश ना येतोय तो सुमित गुरु. याला माफी दिलेली नाहीये. सॉरी ओंकारनं. महेशनं तर सलग 3 षटकार गोलंदाज आहे तो. आजचा हिरो, या मॅचचा हिरो सुमित गुरु. मोठमोठ्या स्पर्धांचा खेळण्याचा अनुभव का पाठीशी आहे याचं मूर्तिमंत उदाहरण त्यानं फलंदाजी करताना दिलं. नाही बॅगेत असेल मग. ज्या दिशेनं चेंडू येतो त्या दिशेनं चेंडू मारणं गरजेचं आहे. चेंडू पडल्यानंतर तुला आउट स्विंग ओतून द्यावा लागेल. ओंकार फलंदाजी करतोय सणसणीत. 2 षटकार मारून चांगला फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू सुमितचा. जोरकसपणे मारण्याचा प्रयत्न होता. ओंकार तुला त्या ठिकाणी मयूरला थांबून धाव घेणं आवश्यक आहे. जर तू स्ट्राईक एंडला पोहोचलास तर तू करू शकतो. समोर मयूर रनआउट झाला तरी चालेल, कारण तो बॉल डॉट गेला, डॉटवर विकेट गेली. या ठिकाणी चूक करतोय. ही चूक नाहीये करायची. तू पुरस्कार देखील मिळवला सामना मात्र शेवट असावा ते सक्षम आहे. मिडविकेटच्या दिशेनं मारलाय चेंडू. समोर ओंकारला दिले स्ट्राईक. ओंकार बाकीचा किल्ला तू लढव. मात्र हे अगोदर करणं गरजेचं होतं मयूरनं. विचारलं या ठिकाणी कारण शेवटच्या षटकात किती धावा राहणार. आशिष गोलंदाजी करणार असेल तर शेवटच्या षटकात किती गोलंदाजी राहणार. चेंडूवर 7 चेंडूवर किती धावा राहणार. कारण आशिष हा आतापर्यंतचा शेवटचा 4था गोलंदाज आहे. षटकार, निश्चित षटकार. हेच मागापासून मी म्हणत होतो. तो ओंकारला फलंदाजीसाठी स्ट्राईक देणं गरजेचं होतं. तुम्ही बळी देखील मिळवतो एसटीसीच्या स्वरूपात. या षटकातील बहुधा शेवटचा चेंडू. या चेंडूवर षटकार बसला तर निश्चितपणे अजून धाव संख्या जवळ येईल. मात्र धावांची गरज. आता मात्र युवराज सिंग व्हावं लागेल तुला. दत्तप्रसाद तुला 40 पडलास. 6 चेंडूवर 6 खेळताना आशिष मात्र तुझा 1000चं बक्षीस चुकवतोय. अजूनही ओंकार साठी बक्षीस आहे. ओंकार तू 5 चेंडूवर 5 षटकार मार. तुला ते बक्षीस लागू राहील 1000 रुपयाचे. आशिष साठी बक्षीस नाही. आशिष तू बॉल डॉट काढलेस तरी तुला मॅच जिंकायची आहे. तुला क्रमप्राप्त आहे, अनिवार्य आहे, आवश्यक आहे. तुला 2 चेंडू तरी किमान डॉट काढायचे. पुढचा चेंडू आशिष लॉ मध्ये चेंडू टाकतो. चेंडू रद्द झाल्यामुळे आशिषला मनाजोगता चेंडू टाकण्याची परवानगी मिळते. कारण आशिष मागाशीच माझी चर्चा करताना म्हणाल दादा थोडासा तरी चेंडू रद्द झाला ना तर मी मला हवी तशी मनाजोगती गोलंदाजी करू शकतो. आशिष तेच करून दाखवले. ब्लॉक मध्ये चेंडू टाकतोय. चेंडू 2 धावांसाठी कव्हर मध्ये जातोय. जिंकण्यासाठी 4 चेंडू. तिसरा चेंडू टाकतोय. डिक्लेरेशन बॉक्सच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 1 धावासाठी. 3 चेंडू 32 धावा. 3 चेंडू 32 धावा. आता मात्र अशक्य आहे. मयूरनं केलेले पत्करलेले हाराकारी. त्यानंतर शेवटच्या षटकात उज्ज्वल ही जो पूर्ण सिरीज मध्ये पूर्ण टुर्नामेंट मध्ये पहिलं षटक टाकतोय त्याच्यावर धडपड असणं आवश्यक होतं आणि ते त्यातनं दुगारून तो लावू शकला नाही. या ठिकाणी 4था षटकार मारतो अजिंक्य. आपल्या इनिंग मधला 4था षटकार मारतोय. तास मात्र तुला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. हाडलं 2 चेंडूचा सामना बाकी. जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. ओव्हर मध्ये चेंडू मारला. तिथे असणारा क्षेत्ररक्षक सुंदरचं क्षेत्ररक्षण करतोय.
या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. थांब आता तू जाऊ नकोस बाहेर, कारण एकच चेंडू आहे. फलंदाज बाद होतोय. तेवढा जाणे येण्यात वेळ जाईल. विनोद सर आपण तयार राहा. या पुढचं समालोचन सूत्रसंचलन आपणच करायचं आहे. बक्षीस देण्याचा कार्यक्रम आपणच करायचा आहे. सगळं नियोजन तांत्रिक समितीचं तुम्हाला करायचं आहे. एक चेंडू 25 धाव, 15,000चा चेंडू आणि आशिष कॅच सफल होतोय. कॅच होतोय आणि कॅच साठी कॅच.